जानकी तुला काय झालंय का? तुला काय घेणं देणं आहे त्याच्याशी? मला काही झालं असेल तर ते मला कळेल. तू जा इथून. चिरंजीव राजन आणि ची सौका जानकी यांचा विवाह जाहीर करा. विक्रमादित्य निरागस नाही, एक नंबरचा डॅम व्हायला पाहिजे. लग्नापूर्वी माझ्या आईचं कुठे होतं माझ्या बाबांवर प्रेम, पण आता एकमेकांशिवाय राहू नाही शकत. मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत. देवा पांडुरंगा, आमच्या वाट्याला जे भूक दिलेस ते आमच्या पोरांच्या वाट्याला देऊ नगस र. परशुराम, नो हलिंग नो डुलिंग, स्टेडी, एकदम स्टेडी राहायचं बाबा. कोणी पाहिलं तर कळलं नाही पाहिजे. जायला पडलं. Sorry. दादा सर काय मूड मध्ये आहे काय? गप्पा. अरे सॉरी मूड आहे का एकदम माझ्याशी गप्पा मारायचा? कसं काय येणं केलं? परशु, गावातल्या पतपेढीच्या कारभारात कशाला ढवळाढवळ करतोस? तूच म्हणलं ना गाव सांभाळ म्हणून. असं सांभाळणार आहेस तू गाव? म्हणजे अशी लोकांची कर्ज माफ करत सुटलास तर पतपेढीत पैसा येणार कुठून? काढते. आपल्याकडे काय कमी आहे काय? आपलं घर त्या पतपेढीतल्या पैशावर चालत नाही परशु. मग पतपेढीची चिंता कशाला? कारण त्या पतपेढीवर अनेक समाजसेवी संस्था चालतात आणि ह्याच पतपेढीतून निवडणुकांच्या वेळेला आपल्याला पैसे मिळतात. अरे बाबा दादा, मी फक्त 2-4 गरीब आणि गरजू लोकांची कर्ज माफ केले. गरजू? गरीब कोण आहेत हे गरजू? सांग ना, काय नावं काय त्यांची? म्हणजे त्यांच्या गरजा सुद्धा कळतील मला. कारण त्यातल्या 2 गरजवंतांकडे लाखोंची प्रॉपर्टी आहे आणि त्यातल्या काही गरजवंतांनी लाखोंची प्रॉपर्टी उधळली आहे. अरे बाबा दादा, गावातली लोक चांगल्या भावनेनी माझ्याकडे येतात त्यांची कामं घेऊन आणि करतो. या अशा चांगल्या लोकांकडून किती पैसे लाटतोस? दादा बस काय, पोलीस सुद्धा चोरावर एवढ्या पटकन आरोप करत नाहीत. कारण त्या पोलिसांना माहीत नसतं समोरची व्यक्ती चोर आहे की नाही. तुझं माझ्याबद्दल नेमकं काय मत आहे? परशु, तुझ्याबद्दल तुझं स्वतःचं मत तरी चांगलं आहे का रे? आहे का? बस की दादा, आता किती लाज काढतो माझी. हे बघ परशु, तुझी लाज काढणं हा माझा व्यवसाय नाही आणि छंद तर त्याहूनही नाही. चांगला वागलास तुझंही भलंच होईल. आता लोकांची चांगली कामं करायची इच्छा आहे माझी. तसं केलंस तर मलाही खूप आवडेल परशु. हे बघ परशु, तसं केलंस तर मला खूप आवडेल परशु. उठसूट दारूच्या पार्ट्या सोडणारे बागायतदार आहेत ते लोक. चुकीची माहिती मिळालेली आहे तुला. तुला मी चांगलाच ओळखतो. अजूनही सांगतोय, अरे सुधार. राजकारणात पैसे ओरबाडायचे नसतात. तसं केलंस तर ओरखाडे तुझ्याच अंगावर उठतील. लक्षात ठेव हे. चिरंजीव राजन आणि ची सौका जानकी यांचा विवाह जाहीर करा.
जानकी. वा, काय छान दिसतंय कुंकू. या कुंकवाने चेहऱ्यावर आणखीनच तजेला आलाय. अगं, कुंकू हा बाईचा सगळ्यात मौल्यवान दागिना बरं. आणि या कुंकवाचं महत्व मलाच कळतं. करशील ना राजांशी संसार? ते पैसा ऐकून मी तुमचं नक्की ऐकेन. हा. ए ताई, अरे, तू जरी मला नाही सांगितलंस ना तरी मला अमृता ताईकडून सगळं कळलंय. ये सकाळी सकाळी उगीच डोकं नको फिरवू माझं. मी नाही डोकं फिरवते, मला सगळं कळलंय. तुझं आणि राजांचं लगीन ठरलंय ना? हे काहीतरी बडबड नको. मी नाही, तूच बडबडत होती झोपेत. मी सगळं ऐकलंय. काय ऐकलं? गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. येड्या, चल काहीतरी उगीच बडबड. गोजिरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा. अहिल्या, जसे तुझ्या ताटात पोहे आहेत तसेच सुमित्राच्या ताटातही पोहेच आहेत. बघ नाही, इतकं टक लावून तिच्या ताटाकडे काय पाहतेस? मी तिच्या ताटाकडे पाहत नाही. मग काय पोटाकडे पाहतेस? काही काय बोलतोस काका? काही नाही, पाहते ती आणि कळतं पण म्हणे तिला, हो की नाही? अगं, दिव्य दृष्टी म्हणतात ना, तसं काहीतरी आहे तिला, हो की नाही? झाली तुमच्या दिवसाची सुरुवात. मजा येते ना टिंगल करायला. सकाळी सकाळी भांडणं नको आहेत घरात. मला तुम्हाला सगळ्यांनाच एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आनंदाची बातमी काय? तालाबादाप्रमाणे सर्व किल्लेदार याही वर्षी पुन्हा एकदा ट्रिपला जाणार आहेत. पण आत्या, ते पुन्हा एकदा कुलू मनाली नको ग. कंटाळा आला आता. मैसूर काय, उटी नको आणि जम्मू काश्मीर पण नको. तिथे अतिरेकी असतात म्हणे. पण ही काय, अतिरेक्यांशी सुद्धा भांडू शकते. काका, पास झालं आता. मी जरा बोलू? सॉरी, बोल बोल. तर आपली जानकी आणि राजन यांचं लग्न ठरवलंय. साधारण 25-30 दिवसात हे लग्न आपल्याला करायचंय. आत्या, मला काही एवढी आनंदाची गोष्ट वाटत नाही. नाही, म्हणजे तुझं लग्न ठरलंय ही आनंदाचीच गोष्ट आहे. अगं, पण इतकी घाई कशाला? अजून लहान आहे ती. का? काय झालं? तुम्ही तिचं बर्थ सर्टिफिकेट आणायला गेला होतात का हॉस्पिटल मधून? नाही काकू, मला वाटतं काकाचं बरोबर आहे. लहान आहे ती अजून. लहान? सगळं कळतं हिला. प्रश्न कळण्याचा नाहीये नुसत्या. चर्चा पुरे. तर लग्नाची तारीख तुम्हाला सगळ्यांना कळवण्यात येईल. अक्षता टाकायला सगळ्यांनी यायचंय. आणि येताना कुठलेही आहेर वगैरे आणू नये. आपली उपस्थिती हाच आमचा सगळ्यांचा आनंद. काय मग जानकी, राजन भाऊजींना भेटवा की आम्हाला. नाही नाही, जोक सपाट, पण राजन खरंच खूप चांगला मुलगा आहे. पण तरीही मला वाटतं अजून 4-5 वर्ष तरी थांबावं, नाही? म्हणजे मग काय होईल, या दोघींचंही एकत्रच उरकून टाकता येईल तेव्हा एकाच मांडवात, नाही का?
हॅलो, राघोबा अंबुरे आहेत का? आमच्या मोबाईलवरती तुमचा नंबर पाहून आमचं नशीबच फळफळले की हो. राघोबा शेठ, तुमचं नशीब फळफळलंच आहे. आता मिळेल ती एसटी पकडायची आणि मुंबईला यायचं. अहो, आमचं काही चुकलं का साहेब? हा, एकदम मुंबईचं आमंत्रण देत आहे का? काही चुकल्यानंतरच साहेब मुंबईला बोलवतात का? अहो साहेब, तसंच म्हणायची वेळ आली. आता मध्यंतरीच्या काळामध्ये गावातली एक शिक्षिका तुमच्याच सांगण्यावरनं मुंबईला गेली होती. अहो, आता तिचा पत्ताच नाहीये. कमी बोला राघोबा शेठ, कमी बोला. असले विचार सुद्धा मनात आणायचे नाहीत, नाहीतर तुमचा रेशन कार्डवरचा पत्ता बदलावा लागेल. अहो, तीच तर भीती वाटते, म्हणून तर म्हणतो मुंबई नको. या हो या राघोबा शेठ, साहेबांची तुमच्यावर मेहरबानी झालेली दिसते. बहुधा तुम्हाला मुंबई लाभणार. अहो, काय सांगताय काय वाकणी साहेब? अहो, खरंच सांगतोय. म्हणून तर म्हणालो ना, मिळेल ती एसटी पकडा आणि मुंबईला या. अहो, काही काळजीच करू नका साहेब. फोन ठेवल्या एसटीत बसतो बघा. तुमचा प्रवास सुखकर हो. पुढील सुख द्यायला आम्ही वाटच पाहतोय. या लवकर. अभिनंदन तात्याबाई, अभिनंदन. अरे वा, आज बऱ्याच दिवसांनी चेहऱ्यावर हसू दिसतंय. म्हणजे घरात काहीतरी घडलंय. म्हणजे काय? मी तर पेढेच वाटायला निघालो होतो. तुझ्या अत्यंत लाडक्या जानकीचं लग्न ठरलंय म्हणे. अच्छा, म्हणजे ही बातमी तुझ्या कानावर आली तर? माझ्याच कानापर्यंत काय, आपल्या गावापर्यंत पोचली ही बातमी. पण तुला एवढा आनंदी व्हायचं कारण? म्हणजे अगं, त्या कोवळ्या मुलीला तिच्याच वयाचा मुलगा मिळाला. तो मुलगाही आपल्याच गावचा. म्हणजे सासर माहेर अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कसा वाटला मुलगा? मी निवडलाय. जानकीचं लग्न करायचं ते आपल्या गावातल्याच मुलाशी असं ठरवलंच होतं मी. आतेबाई, आपल्या गावात त्या वयाची इतकी मुलं असताना तू माझ्यावर कशाला वेळ वाया घालवत होतीस? भले वेळ वाया गेला असेल, पण जानकीच्या लग्नाच्या बाबतीत जे काय होणार आहे ते माझ्या मनासारखंच होणार आहे. अगं, म्हणूनच तर आल्या आल्या तुझं अभिनंदन केलं. खूप चांगला मुलगा निवडलायस. आणि मुख्य म्हणजे माझ्यासारख्या म्हाताऱ्याच्या तावडीतून सुटली ती. चुकतोयस तू. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी. लक्षात ठेव. म्हणजे जानकीचं लग्न होणार ही गोष्ट जितकी खरी आहे ना, तितकीच ही गोष्ट खरी आहे की आयुष्यभर जानकी तुझ्याच नावाचं कुंकू लावणार. जानकीचं लग्न होणार ही गोष्ट जितकी खरी आहे ना, तितकीच ही गोष्ट खरी आहे की आयुष्यभर जानकी तुझ्याच नावाचं कुंकू लावणार. भाई, या वयात देवधर्म करायचा सोडून राजकारणात काय करतेस? ते सुद्धा माझ्या माणसाला हाताशी धरून. संपूर्ण गोष्ट समजून घेतल्याशिवाय आरोप करणं बरोबर नाही नरसिंहा. आतेबाई, एका बाजूला त्या मुलाच्या लग्नाचा घाट घातलायस, दुसऱ्या बाजूला म्हणतेस की त्या जानकीचं माझ्याशीच लग्न होणार. हे सगळं करून काय साधणार आहेस तू? तुझं हित. माझं हित मला चांगलंच माहिती आहे. माझा विरोध माझ्या दुसऱ्या लग्नाला कधीच नव्हता. पण माझं लग्न कुणाशी व्हावं ह्या माझ्या म्हणण्याला काही किंमत आहे की नाही? नरसिंहा, तुझ्या जीवाची किंमत ओळखूनच मी तुला सांगतेय, तुझं लग्न जानकीशीच होणार. अर्थात तुझी तयारी असेल तरच. हे कसं शक्य आहे आतेबाई?
त्या मुलीचं लग्न ठरलंय. ठरलंय तर ठरू द्या की साहेब. जानकीचं लग्न ठरल्या दिवशी राजनशीच होईल. तुम्ही दोघं आधी एकमेकात काय ते ठरवा. जे काही ठरलंय ते आम्ही दोघांनी मिळूनच ठरवले साहेब. अरे वा वाकनीस, परस्पर बऱ्याच गोष्टी ठरवायला लागल्यात तुम्ही. काही परस्पर ठरवलेलं नाही आहे त्याने. आणि कल्पना काय आहे ते समजून घेण्याची गरज आहे तुला. ती मी समजून घेईनच, पण त्याआधी मला एक सांगा, या कल्पनेमागचा सुपीक मेंदू कोणाचा आहे? आपण आधी जसे होतो तसेच बरे होतो ना. निदान भेटलो की भरपूर बोलायचो तरी, नाही का? मला नाही आठवत. नमस्कार, मी राजन. म्हणजे इतक्यात विसरलीस का तुम्हाला? उगीच चेष्टा करू नकोस हं. काल रात्री हात का धरलास? आधी कधी धरलाच नव्हता का? आणि काय ग, तेव्हा कधी हा प्रश्न नाही विचारलास? मला नाही माहित, मी अजून लहान आहे. काल आईला फोन केला होता, तेव्हाच ती सुद्धा हेच म्हणाली, नीट सांभाळ तिला, लहान आहे अजून. म्हणजे मावशीला सांगितलंस तू? आता माझ्या लग्नाचं मी माझ्या आईला नाही सांगणार तर मग कोणाला सांगणार? मग काय म्हणाली ती? म्हणाली, दासी पूजेपासूनच माझ्या मनात भरले होते ते. बांगड्या तुझ्यासाठी. का ग, आवडले नाहीत का? आवडले ना, छान आहेत. मग घाल ना. नको आता, मी नंतर घालेन. जानकी, तुला काय बोलायचं आहे का? राजन, मी आधी सुद्धा सांगितलं होतं, पहिल्यांदा आमचं शेत सुटू देत, मग लग्न. जानकी, तेवढ्यासाठीच तू लग्नाला होकार दिलायस का? तसं समज हवं तर. पण ज्यांनी माझ्या आई वडिलांना इतकं रडवलं, त्या राघोबाला त्याच्या शेतात नाही नाक घासायला लावलं, तर नावाची जानकी नाही मी. मग लग्न नाही केलं तरी चालेल. हे बघ, जे करायचं आहे ते कायद्याने करू आपण. त्याच्या खिशात पैसा असतो ना, त्याच्याच बाजूने कायदा बोलतो. मग काय हाणामारी करायची का? गावातले सगळे गुंड राघोबाच्याच घरी पडलेले असतात. मला नाही माहिती, पण आधी शेत सोडवणार आणि मगच लग्न. हे बघ, मला तुझं म्हणणं पटतंय, मी करीन तुला मदत. वाकनीस, फिरवून फिरवून विषयाला हात घालण्यापेक्षा सरळ काय ते सांगा. साहेब, आम्ही ठरवल्याप्रमाणे जर सगळं घडलं तर जानकीच्या गळ्यात तुम्हाला मंगळसूत्र घालावं लागेल. वागणीस, तुम्ही स्वतःला किती हुशार समजता मला माहित नाही. कारण या लग्नानंतर माझा वाचलेला जीव तुम्हाला दिसतोय, पण मृत्यूपेक्षाही भयंकर असलेला कलंक तुम्हाला दिसत नाही. तुमचं चारित्र्य, तुमचा समाजामध्ये असलेला मान आणि राजकीय कारकीर्द, या सगळ्याचा विचार केला म्हणून तर एवढा वेळ लागला ना. नाहीतर कुठल्याही कुमारिकेला तुमच्या नावाचं कुंकू लावायला भाग पाडणं आम्हाला जड नव्हतं. अच्छा,
म्हणजे या लग्नामुळे माझं चारित्र्य उजळून निघेल आणि माझी राजकीय कारकीर्द पार दिल्लीपर्यंत गाजेल, असंच ना? साहेब, तुमच्या इमेजला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही अशी व्यवस्थाच करून ठेवली आहे. कारण तुम्ही हे लग्न करणार नाही, पण ते तुम्हाला करावं लागणार. आणि ज्या मुलाशी तिचं लग्न ठरलं होतं त्याला काय काशीला पाठवणार? ते काय म्हणतात ते आधी नीट ऐकून घे आणि मग बोल ना, तुला काय बोलायचंय ते. साहेब, तुम्हाला जी भीती होती की आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या मुलीबरोबर लग्न केल्यावर तुमच्या इमेजवर परिणाम होईल, त्याची आता काळजी करण्याची आवश्यकताच नाहीये. का परमेश्वर लग्न लावायला येणार आहे का बाकीचे देव पुष्पवृष्टी करणार आहेत आमच्यावरती? तसं समज. आम्ही दोघं परमेश्वर आहोत आणि आम्ही तुझं लग्न लावून देणार आहोत. साहेब, ठरल्या दिवशी लग्न होईल, पण ते तुमच्या बरोबर. कारण लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळेला राजन तिथे उपस्थित राहणारच नाही.